नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले की आपण खोके कुठून आणि कसे जमा केले. काही भागांमध्ये या खोक्यांना खुबे असंही म्हणतात. तर आज पाहूया खोक्यांचं चुलीवरचं झणझणीत कालवण कसं बनवायचं ते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते साफ करणे आहे. पाण्यात व्यवस्थित उकळून त्याचे कवच वेगळे करून नको असलेला भाग काढून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. कांदा आणि खोबरं आपल्याला चुलीमध्ये भाजून घ्यायचं आहे आणि मग ते पाट्यावरती वाटून घ्यायचं आहे. पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची एक वेगळीच चव येते कालवणाला. निसर्गात वर्षातून एकदा मिळणाऱ्या या गोष्टी खाण्यात खरंच मजा आहे. खाण्यापेक्षा मी तर म्हणेन की या जमा करणे आणि बनवण्यातच खूप मजा येत आहे. गावी आल्यापासून या सगळ्या गोष्टी अनुभवायला खूप छान वाटते आहे. इथला एक एक दिवस फक्त सरत नाही आहे, तर आम्ही तो जगतो आहोत. खरंच कोणी सहज या कोकणातल्या निसर्गाच्या प्रेमात पडेल असं आहे हे. लसूण, कांदा, कढीपत्त्याची फोडणी करून पाट्यावर वाटलेले कांदा खोबऱ्याचे वाटण घालून आपले सगळे सुके मसाले त्यात टाकायचे आहेत आणि मग खोके त्यात परतवून घ्यायचे आहेत. 8 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि मग तयार आहेत चुलीवरचे आपले झणझणीत असे खोके. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.